रक्कम आहे. सदर ज्येष्ठ नागरिक आहे ते व्हॉट्सअपच्या एका ग्रुपला, अनोळखी लिंकला ते जॉईन झालेले होते आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधूनच त्यांना एक ॲप डाउनलोड करायला लावलं होतं. त्या ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यांचा एक पोर्टफोलिओ तयार केला गेला आणि त्यांना असं दाखवलं गेलं की तुम्ही या ठिकाणी रक्कम भरल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळेल आणि हा चांगल्या प्रकारे परतावा मिळाल्याने सुरुवातीला इनिशियल मुवमेंटला त्यांना मिळालेला पण आहे. त्यामुळं त्यांनी वेळोवेळी 7 बँकांमध्ये वेगवेगळ्या वेळेस त्यांनी पैसे भरलेले आहेत आणि संपूर्ण रक्कम ही 22 कोटी दिसतच नसल्याने त्यांना ती रक्कम मिळत नव्हती. मग वेळोवेळी त्यांनी जे व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकले किंवा त्यांना व्हॉट्सअप कॉलिंग करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी संपर्क साधला नाही आणि जो संपर्क झाला त्यांचा त्याच्यामध्ये सुद्धा आणखीन काहीतरी पैसे त्यांनी भरावे याबाबत त्यांना वारंवार त्यांना सांगितलं गेलं, परंतु त्यांना थोडा संशय आला की एवढी रक्कम जर झालेली आहे तर अशी रक्कम त्यांनी भरलेली आहे. बरं, मग कशा आता जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आमच्याकडे जेव्हा आले तेव्हा सर्वात प्रायोरिटीवर 1930 आणि एनसीआरबी पोर्टल यावर आम्ही ऑनलाईन तक्रार त्यांची दाखल केली. त्यांचे सर्व ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे सगळे नोंदवले. यानंतर आम्ही त्यांची FIR तात्काळ दाखल करून घेतलेली होती. त्या दाखल केल्यानंतर जे 7 बँक खाते आहेत त्यातलं एक बँक खात्यामध्ये फिर्यादीचे 1 कोटी रुपये गेलेले होते आणि सदरचं बँक खातं हे अंबरनाथचं होतं. त्यामुळे तिथलच्या व्यक्ती जो संशयित व्यक्ती होता त्याला आम्ही ताब्यात घेतलं, त्याचं इंट्रोगेशन केलं. त्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की आमच्या व्हिक्टिमच्या फर्स्ट लेअरमध्ये वेस्ट बेंगॉलच्या एका खात्यामध्ये 50 लाख रुपये गेलेले आहे आणि 50 लाख रकमेतून वेगवेगळ्या रक्कम हे संभाजीनगर येथील वेगवेगळ्या संशयित व्यक्तींच्या खात्यावर आलेले आहेत आणि संशयित व्यक्तींचे जेव्हा त्यांचे ट्रान्झॅक्शन चेक केले तेव्हा आमचे व्हिक्टीम तसेच इतर पॅन इंडियामधले अनेक व्हिक्टीमचे पैसे त्याच्यामध्ये आलेले आहेत. ते ATM विड्रॉल व्हिक्टीमचे पैसे त्याच्यामध्ये आलेले आहेत. ते ATM विड्रॉल किंवा IMPS झालेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची चौकशी केल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यांच्या विरुद्ध पुरावे आहेत आणि गुन्ह्याच्या तपासांती आम्ही त्यांना अटक केलेली आहे. आता अंबरनाथचा एक आरोपी आणि बाकीचे संभाजीनगर असे आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. या आरोपींचं काही आरोपी हे बिगारी काम करतात, काही उच्च शिक्षित आहे, म्हणजे काही BCS झालेले आहे, काही नर्सिंगचा कोर्स करत आहेत किंवा आरोपी क्रमांक 1 हा सिक्युरिटी एजन्सी चालवतो असा आरोपी आहे तो आणि एक तर DTDC कंपनीमध्ये काम करतो, तो BCS झालेला आरोपी आहे. त्यामुळे काही उच्च शिक्षित आहे आणि काही अशिक्षित किंवा कमी शिकलेले आहेत. त्यामुळे ते दोन्ही प्रमाणामध्ये आहे. की काही रक्कम आपण फ्रीज केली अशी देखील NCRB पोर्टल थ्रू आम्ही अप्रॉक्सिमेटली 3